हाय हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. हाय गाईज, वेलकम बॅक टू द नेहा ब्लॉग यूट्यूब चॅनल. सो आज आहे आपला डे 2 आणि तुम्ही जर डे 1 बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केली आहे, पटकन जाऊन बघून घ्या आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. तर आज वेदांग गेला आहे कॉलेजमध्ये बिकॉज त्याचा स्कॉलरशिप फॉर्मचा काहीतरी इश्यू झाला आहे, सो तो तिकडे गेला आहे. तर आज मी घरी एकटीच आहे. सो मी आता ठरवलं आहे की मी जिरा आलू बनवते, कारण की तो त्याचा फेवरेट आहे आणि पटकन होईल. सो मी माझी सगळी त्याची तयारी करून घेते, इन्ग्रिडियंट्स वगैरे जे काय लागणार ते सगळं कापून ठेवते आणि मग मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते. सो माझी तयारी झालेली आहे. इकडे मी एक टमॅटो डाळीसाठी, एक टमॅटो भाजीसाठी कापला आहे आणि एक कांदा डाळीसाठी, एक कांदा भाजीसाठी कापला आहे. सो केस ना ओके. सो मी छोटीशी कढई घेतली आणि आम्ही दोघंच आहे म्हणून, आणि माझी फेट कढई लाईक किती क्यूट आहे एवढीशी कढई. सो आपण थोडंसं तेल टाकलं आहे, थोडंसं टाकते तेल टाकलं की आपण सो एक जिरा आले म्हणतात ना, जिरं थोडं जास्त टाकणार. ओके, एक जिरं, त्यानंतर लसूण, थोडंसं मिरच्या, आपण त्यामध्ये कांदा आणि टमॅटो घातलेला आहे, थोडंसं मीठ टाकलं. खूप इझी आहे रेसिपी, एवढं काय हार्ड नाही. सो थोडंसं स्लो गॅस करून हळद, लाल तिखट. सो वेदांग आणि मला खूप स्पायसी जेवण लागतं. आणि माझा ऑल टाईम फेवरेट गरम मसाला. मी हा गरम मसाला घरी बनवलेला आहे, सो त्याची टेस्ट खूप भारी लागते. सो थोडासा हा टाकूया, सगळं मिक्स करून घेऊया. मी जेव्हा व्हिडिओ चालू करते ना, काही ना काहीतरी होतं. जेव्हा व्हिडिओ नसेल ना बनवत तर अजिबात असं काही होत नाही. काल पण मी व्हिडिओ बनवला, त्यात हळद जास्त पडली, म्हणजे जास्त नाही, इथे फ्लोरवर जास्त पडली. त्यामुळे स्मेल येतोय. सो आता आपण तुम्हाला हे बटाटे टाकूया. तुम्हाला जसे तसे तुम्ही बटाटे टाकू शकता. त्यामध्ये पटकन मला कसं घेऊन त्याची टेस्ट येते ना. सो डाळ मी मगाशीच उकडवून घेतली, हे बघा. तर डाळ बनवूया, त्यामध्ये मी हे शेंग टाकल्या, ड्रमस्टिक्स, पाणी टाकून घेऊ आपण. लसूण माझी आजी म्हणते डाळीमध्ये भाजीमध्ये असं लसूण टाकलं ना की त्याने चव अजून वाढते. सो मी तिला जास्त फॉलो करते. यात थोडी टाकली.
थोडंसं आणि माझं काम सगळं आवरलं आहे. तर मी आता विचार करत होती की जेवल्यानंतर थोडंसं जरा नेल आर्ट करूया, कारण की उद्या काहीतरी स्पेशल आहे. ते काय स्पेशल आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेन. सो जेवल्यानंतर आपण नेल आर्ट करूया आणि मी तुम्हाला दाखवते की मी माझं नेल आर्ट कसं करते. एवढं काय मला भारी येत नाही, बट जेवढं तर तेवढं मी करायचं ट्राय करते. सो मी तुम्हाला ते नक्की दाखवेन की मी माझे नेल आर्ट कसे करते. सो हाय गाईज, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जेवल्यानंतर नेल आर्ट करणार आहे. सो मी इकडे सगळं सामान आणून ठेवलं ऑलरेडी. तर मी नेल पेंट रिमूव्ह करून घेतली आधी आणि मी पॉलिजर ॲक्रेलिक करते, कारण की मला तेच आवडतं आणि इझी आणि मला तेच येतं. सो आपण ते करून घेऊया. आणि तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे हे सगळं सामान कसं काय. सो हे सगळं सामान माझ्या मम्मीचं आहे. तर आधी पुढे जायच्या आधी तुम्हाला एक सांगते. तर माझी मम्मीचं सलॉन आहे, क्रिस्टल ब्युटी सलॉन, अँड शी इज जस्ट ऑलराऊंडर. लाईक तिने मायक्रोब्लेडिंग केलं आहे, लिप कलर केलं आहे, हेअर एक्सटेन्शन, देन परमनंट मेकअप, देन शी इज ऑलरेडी अ ब्युटिशियन, हेअर ड्रेसर, परत नेल आर्टिस्ट, देन म्हणजे खूप सगळं केलं तिने. तुम्हाला ह्यातली कोणतीही सर्विस हवी असेल, डू व्हिजिट आवर सलॉन. तुम्हाला त्याचा मी ॲड्रेस खाली मेन्शन करेन आणि लाईक शेअर सबस्क्राईब कराल तर मी नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये 10% 20% डिस्काउंट देईन. Three, two, one. सो असं मी हा नेल्स बनवला आहे. ठीक आहे, तो आता मी सगळे करून घेते मग तुम्हाला. मला ॲक्च्युली जास्त म्हणजे पॉलिजरवाले हे असतात ना नेल्स, ते मला जास्त आवडतात. क्विक आणि पटकन होतात. तर थोडी टेक्निक माहिती असेल ना तर होऊन जातं. सो असे माझे नेल्स रेडी झालेले आहेत. तर हे जर मी फायलिंग करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. ओके, सो असे काही माझे नेल्स दिसतात. सो आता मी थोडंसं नेल पेंट लावते. थोडंसं फ्रेंच टाईपमध्ये केलं मी. छान वाटते का? मला कॉमेंटमध्ये सांगा. ओके, सो मी तुम्हाला माझा हा फायनल नेल आर्ट दाखवते. ॲक्च्युली नेल आर्ट नाही येतच. ओके, सो फायनली मी तुम्हाला आता माझं हे फायनल लुक दाखवते नाकांचं. आणि तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की मी नेल आर्ट कसं केलं आहे. थोडं कलर कॉम्बिनेशन मला इकडे तिकडे होईल, कारण की मला कलर कॉम्बिनेशनचं काही कळत नाही, बट आय हॅव ट्रायड. ओके, तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मी कसं नेल आर्ट केलं आहे. बाकी आता मम्मी ब्लॉग बघेल तेव्हा काहीतरी बोलेलच. ठीक आहे यार, खूप बेसिक केलं आहे, म्हणजे मला हे मी तर बऱ्यापैकी म्हणून केलं. त्याकडे त्याचं सामान पण नाही आहे, थोडंसं सामान होतं. तर थोडंसं सामानामध्ये मी जेवढं होत तो इथे झाले. ओके, सो हा बघा माझा फायनल. इथे मी थोडा शिमेरी टाकला आहे, दिसत नसेल कदाचित. सो गाईज, आपण आजच्या ब्लॉग इथेच एंड करूया. अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब टू नेहाज यूट्यूब चॅनल. आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते, स्पेशली माझे नेल्स. आणि टिल देन स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. गाईज, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली आहे. मी एका क्लिपमध्ये मेन्शन केलं होतं की मी हे नेल आर्ट का करते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. सो उद्या हे माझा हॅपी बर्थडे. सो गाईज, डोंट फॉरगेट टू विश मी इन द कॉमेंट सेक्शन. बाय बाय.